महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात घुसून मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक सूरज बामणे यांच्यासह राकेश पाटील आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने महाड शहरात एकच खळबळ उडाली आहे। संबंधित घटनेचा महानगर परिषद कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला असून आरोपींविरोधात कडक कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्याधिकारी कोळेकर हे बुधवार 8 जुलै रोजी दुपारी सुमारे 1:50 नगर परिषदेच्या दालनात शासकीय कामकाज करत असताना तिन्ही आरोपी त्यांच्या दालनात आले। प्रभाग क्रमांक 6 मधील पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून नगरसेवक बामणे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। यानंतर तिघांनी संगनमत करून मुख्याधिकाऱ्यावर हल्ला व शिवीगाळ केल्याचा आरोप असून मारहाणीनंतर तिघांनी मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत दालनातून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पोलिसांकडून भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 132, 121(2), 221, 351(2), 352 आणि 35 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महाड व पोलीस निरीक्षक नारायण एकशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करीत आहेत। दरम्यान महाड नगर परिषद कर्मचाऱ्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन भ्याड हल्ला करणाऱ्यांचा जाहीर निषेध केला असून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। या घटनेतील पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।